इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक आगळी वेगळी ओळख मिळाली आहे. पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्त्वाच्या घटना एकतर घडल्याच नाहीत किंवा घडल्या असतील तर इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असून उपेक्षित आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले सिंदोळा. करंजाळे हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे आणि बाजूलाच पिंपळगाव जोगात धरण आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत सिंदोळा किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी. तर सिंदोळा किल्ला कुठे आहे तर जेव्हा आपण पुण्यावरतून जुन्नर मार्गे गणेश खिंडीतून पुढे येतो, आल्यानंतर आल्या आपल्याला या ठिकाणी हॉटेल स्वस्तिक जे की माझ्या पाठीमागे आहे तो एक आपण बेस पॉईंट गृहीत धरूया. आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट एक रोड आहे जाण्यासाठी, मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे आहे हॉटेल स्वस्तिक आणि इकडनं वरती जायला रोड आहे. या इकडनं आत्ता आपण आलो आणि हा रोड जो आहे हा माळशेज मार्गे कल्याणला जातो आणि तिथे आहे सिंदोळा किल्ला. तर अशा प्रकारे आता आपण ट्रेकला सुरुवात करत आहोत. ॲज युज्युअल घरापासून आपलं काय एक साधारणतः 30-35 किलोमीटर आहे. लवकर निघू म्हणता उशीर झाला. या बाजूला रोड खाली गेला कल्याणकडे. गडाच्या रस्त्याविषयी थोडी माहिती घेऊन मी पुढे निघालो. गडाचा जो आवाका आहे तो इथून पाहता क्षणी तरी कमीच वाटतोय. पाहूयात कसं काय आहे. माळशेज घाट जो आहे तो या ठिकाणावरतून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, एकदम जवळच आहे. त्यामुळं आजूबाजूला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांसारख्या गोष्टींची आता रेलचेल वाढायला लागलेली आहे. अगदीच थोडं पुढं चालून आल्यानंतर या ठिकाणी माझ्या पाठीमागे या ठिकाणी एक छोटासा पायऱ्यां टाईप रस्ता दिसतोय. आय डोंट नो त्या पायऱ्या आहेत की काय आहेत, पण मातीच्या का होईना पण ते पायऱ्यांसारखं दिसतंय ते स्ट्रक्चर. आणि माझ्या डाव्या बाजूला म्हणजे येताना उजव्या बाजूला, ठीक आहे, या बाजूला आहे किल्ला. हे पहा, इकडे आहे किल्ला. या बाजूने आपण आलोय. हा जो काही रस्ता आहे हा आपण याला पायऱ्या म्हणू शकतो. हे पहा, पायऱ्याच म्हणाव्या लागतील याला. या बाजूला सुद्धा एक रोड जातो, तो की एका डोंगरावर जातोय. तिथे एक लाकूड तोडणाऱ्या त्या मावशी होत्या, त्यांनी मला सांगितलं की इकडं रोड जात नाही आपला किल्ल्याचा, म्हणून आपण आता उजव्या बाजूला निघालोय. म्हणजे अजूनही आपल्याला रस्ता क्लिअर मिळालेला नाहीये. ठीक आहे, तर आपल्याला एक पठार टाईप काहीतरी लागेल असं त्या मावशी म्हणाल्या. एका छोट्याशा पठारी ठिकाणावरती आपण येऊन पोचलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर एक काका दिसलेत, आपण थोडी इन्क्वायरी करू. छोटासा का होईना हा पठारी प्रदेश आहे. बाबा, नाव सांगा तुमचं. अच्छा, बरं, तुम्ही इथंच राहता का? नाही, सरपंच नाही. हा, म्हणजे खालच्या गावात राहता? हा, तिकडे खाली गाव रोड नाही का? हा, कुठलं गाव? करंजाळेच ना. बरोबर ना, करंजाळ त्या हॉटेल नाही खालचं एक, हॉटेल, तिथून आपण वर चढलो. तर आता जे काका इथे मला भेटले होते तर ते माझ्यासोबत वरती किल्ल्यावरती येणार आहेत. आपल्याला थोडंसं रस्ता दाखवण्यासाठी त्यांची मदत होईल, कारण त्यांचं असं म्हणणं आलं की वरती जाताना झाडी झुडपं फार वाढली आहेत. तर मी त्यांना घेऊन निघालोय. चला सुरुवात करूयात आता. आपल्या उजव्या हाताच्या बाजूला किल्ला ठेवत आपण सरळ चाललेलो आहोत. बऱ्यापैकी पायवाट आहे, पण जर आपण एकदमच नवीन असेल या भागात तर रस्ता चुकतो असं वाटतं. इथं काहीतरी लिहिलंय का, सिंदोळा. या ठिकाणी लिहिलेलं आहे खडोनी सिंदोळा म्हणून.
पण त्याचा काय भरोसा नाही, असं नावं निघून जातात. आता आपण त्या पठारी प्रदेशावरती येऊन पोचलोय, जो एकदम मोठा आहे. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणावरतून किल्ला अगदी दृष्टिक्षेपात येतो, जो की अगदी जवळ दिसतो. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हा किल्ला आहे. आणि आपल्याला ही जी घळ आहे, ही घळ ही डोळ्यासमोर धरून आपल्याला पुढे मार्ग काढायचा आहे. तर येताना नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला की ती जी घळ आहे, जी मी आत्ता दाखवली, ती घळ डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या मार्गाने जायचं. कारण मार्ग इकडे तिकडे बरेच आहेत. असा कुठला वेल मार्ग नाही आहे की निश्चित असा ठरलेला मार्ग नाही आहे. ठिकठिकाणी अशा काट्याकुट्या मार्गामध्ये आपल्या खूप साऱ्या आहेत आडव्या. मार्ग काढत आपण चाललेलो आहोत. हो, ते काठी अडकली पायात. चला चला. पण हा खाली गेला नाही इकडे. खाली आपण स्टेटवर आलो नाही तर. बरोबर. आपल्या पाठीमागे सुद्धा एक रस्ता आहे, पण तो खाली चाललाय. आपल्याला वरचा रस्ता धरायचा आहे. आत्ताच छोट्याशा जंगल पॅचमधनं आपण या साईडनी वरती आलो. या साईडनी वरती आलो. आपल्या उजव्या हाताला आपण जे ही घळ शोधत होतो ती आहे, आणि हा आपला मार्ग आहे. आणि पलीकडे आहे किल्ला. आणि माझ्या पाठीमागे सुद्धा एक रोड जातोय, पण तिकडे काहीच नाही आहे. दाखवतो. हे पहा, या साईडला डोंगराच्या भौतिक तो खालच्या साईडला जात असावा. आणि हे आहे पिंपळगाव जोगा डॅम. थोडीशी विश्रांती घ्यावी म्हटलं आणि इथे बसलोय. वरती सूर्यदेवता आहेत. आज ॲक्च्युली खूप दिवसाचा गॅप पडला. आता मध्ये आकाशतं म्हणजे माझ्या मेवण्याचं लग्न होतं आणि त्यामध्ये खूप सारे दिवस गेले. आणि नवीन वर्षातला हा आपला पहिला ट्रेक आहे. गॅप पडल्यामुळे थोडासा थकवा जाणवतो आहे. बसलो, थोडी सिरियस होतं, पण वरतून सावली नाही आहे, एवढा काही फरक पडत नाही. थोडंसं पाणी पिऊयात, 2 मिनटं रेस्ट करूयात आणि मग जाऊयात पुढे. या ठिकाणावरतून एक गुफा दिसते, छोटीशी चौकोनी टाक्यासारखं आहे. मार्ग जाण्याचा हा आहे की जो असा जाईल. ठीक आहे, असा वळसा घालून जायचं आहे आपल्याला. इथं हे दिसलं म्हणजे इथून नाही चढायचं, इथं मार्ग पण नाही. आपल्याला इथे 2 पर्यटक भेटलेले आहेत, आपण त्यांच्यावरती बोलून घेऊयात. काय नाव मित्रा? नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण प्रसाद माने. अच्छा, आणि यांचं काय नाव? माझं नाव राहुल रामकृष्ण. अच्छा, बरं. अरे, आणि आम्ही सफर सह्याद्री 350 या संस्थेकडून आहोत. अच्छा. आम्ही महाराजांचा 350व्या राज्याभिषेकानिमित्तानं एका वर्षात 350 किल्ले करायचा निर्धार आहे. आणि प्रत्येक गडावरती महाराजांच्या एका गुणाची पाठी लावायचं ठरवलं. अरे वा. आणि आमच्या ह्याचा मोहिमेचा उद्देश असा आहे की महाराजांचा प्रत्येक गुण त्यांनी आत्मसात करावा लोकांनी. फक्त पर्यटन म्हणून नव्हे तर
एक अभ्यास वगैरे, किल्ल्यांचा अभ्यास वगैरे करून जाणं, महाराजांबद्दल चर्चा करणं, महाराजांचा एकदम अभ्यासपूर्वक विचार विनिमय जो करणं कोण सगळं. लावतोय त्याची हा. चर्चा करणं. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. आपण पाहू शकतो बऱ्यापैकी मोठी गुफा आहे. मला वाटतं की हा आपल्या ज्या देवड्या असतात ना सैनिकांसाठी त्या टाईपचा काहीतरी प्रकार असावा, वॉच टॉवर म्हणून. कारण येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरती येणाऱ्या जाणारे जे काही लोक आहेत कोणी असतील त्यावेळेला ती इथून टेहळणी करता येत असावीत. स्ट्रक्चर तर असंच आहे. आणि या गुफेच्या बाजूला या ठिकाणी सुद्धा एक मोठी अशी खपची आहे. हे पहा, या ठिकाणी हे जे दगड आहेत हे वरतून कोसळून तिथं कदाचित अडकले असावेत, गुंतले असावेत. पण फार मोठी कपारी आहे. आणि हे पाहू शकता बरं आतमध्ये खोलपर्यंत ही कपारी आहे. या ठिकाणी ती छोटी गुफा होती, तिथनं खाली आलो आणि आता हाच रस्ता आपल्याला घेऊन जाणार आहे पुढे. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी कातळ्यातल्या जुन्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत ज्या स्पष्ट दिसत आहेत एकदम. थोडं वरती चढून आल्यानंतर कातळामध्ये मोठमोठे खड्डे आहेत. हे पहा, हे ते खड्डे आहेत. हे खड्डे अगोदरपासून आहेत की ते कालांतराने तयार होत गेलेत आपल्याला यावर काही सांगता येणार नाही. पण यांच्याकडे पहा, इथपत ते आहेत. पण इथपर्यंत येताना थोडी दमछाक नक्कीच होते. आणि इकडनं हा पहा, हा नजारा. आणि आपल्यावरती अजूनही एवढं राहिलेलं आहे. आणि हा जो पोर्शन आहे हा सुद्धा दरवाजा आहे, कारण मधून पायऱ्या आहेत. आणि समोर थोडेसे अवशेष दिसत आहेत, तटबंदी टाईप काहीतरी. ठीक आहे, आपण ते जवळ जाऊन पाहणारच आहोत. चला, आता थोडा प्रवास राहिलेला आहे, तो आपण पूर्ण करून घेऊयात. त्या गळीतनं जसं आपण वर येतो, आल्यानंतर आपल्याला समोरच गणपतीची अतिशय सुंदर कोरलेली अशी मूर्ती पाहायला मिळते. आणि गणपतीच्या मूर्तीच्या बाजूलाच एक हनुमानाची, पण अत्यंत जीर्ण झालेली, भग्नावशेषात असलेली हनुमानाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मी दोन्हीही मूर्त्या आणखीन जवळ दाखवतो. हे पहा, हे आहेत गणपती बाप्पा. आणि ही आहे बजरंगबलींची मूर्ती. या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटतं की जो मी तुम्हाला दाखवला आता दरवाजा, म्हणजे आपण इथून वरती आलो आणि हे बघा, हा बुरुजच असावा त्यावेळेला. तर इथंही एक दरवाजा असू शकतो. आणि जसं आपण इकडे परत येतो तसं ह्या ठिकाणी सुद्धा इथे दोन पायऱ्या आहेत. या साईडला दगड आहेत आणि ह्या साईडला दगड आहे. तर इथे सुद्धा कदाचित दरवाजा होता की काय, म्हणजे डेफिनेटली हे सांगतं, म्हणजे मला माहीत नाही आहे की दोन्ही ठिकाणी दरवाजे असावेत की फक्त एकाच ठिकाणी. पण मला वाटतं की कदाचित छोटे मोठे का होईना, पण दोन्ही ठिकाणी ते दरवाजे असायला हवेत. गणपतीच्या त्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण आत्ताच थोडं पुढं आलेलो आहोत. या ठिकाणी खूप सारी झाडी वाढलेली आहे. पाहू शकता हे किती सुंदर वाटतंय.
इथे सुद्धा एक गळई आहे. या ठिकाणी सुद्धा तटबंदीचे अवशेष दिसतात. हे पहा, असं जर काय असेल या ठिकाणी जास्त लांब जात नका जाऊ, कारण कळत नाही की पुढं किती आहे. पण हे असे अवशेष आहेत आणि इकडनं आपण वरती आलोय. हे पहा, तो पहा त्या ठिकाणी आहे भगवा. म्हणजे आपला प्रवास हा पूर्ण होत आहे. आता किल्ल्यावरती आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे टाकं आपल्याला दिसलेलं आहे ते आपल्या डाव्या हाताला आहे. इथे मी दाखवतो तुम्हाला, कोरडंच टाक आहे ते. हे पहा, हे पहा, हे आहे टाक आणि बऱ्यापैकी मोठं आहे, पण ते टोटल कोरडं आहे. आणि पहिलं टाकं संपलं, 2-3 पावलं पुढे टाकली की लगेच दुसरं टाकं दिसलेलं आहे, जे की मला तर बऱ्यापैकी खोल दिसते. आणि हो, पाणी पण आहे त्यात. हे पहा, यात पाणी आहे आणि हे इथपर्यंत पसरलेलं आहे. हे पहा, अतिशय सुंदर. किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला तिथे एक टाकं दिसलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, ऑलमोस्ट एक 7 टाकी आपल्याला आत्ता पाहायला मिळालेली आहेत. आणि आता इथून पुढेही आपण जाऊयात. पुढे काय असेल टाकं एखादं आणखी तर आपण पाहू शकतो. हे पहा, इथून स्पष्ट दिसतात. या ठिकाणी टाकी आहेत, त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या पलीकडे पण आहे. तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलेलो आहोत भगव्याजवळ. आपण पाहू शकता या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे. आपल्याला आत्ता ती 2 मुलं जी भेटली होती खाली, तर ते सांगत होते की हे जे बोर्ड आहे त्या 2 मुलांनी लावलेलं आहे. झेंड्यापासून जसं आपण पुढच्या बाजूला येतो, किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तर या ठिकाणी मी या काकांना इथे विचारलं की या बाजूला काय आहे. 1 मिनिट, आपण त्यांच्याशीच बोलूयात. काका, ह्या मागच्या साईडला काय इकडे? इकडे काय नाही, सगळं गवत आहे. काय आणखी काय असू शकतं का तिकडं? नाही इकडे नाही काय. नाही ना. इकडे काही शिवपिंड वगैरे आहे का? पिंड इथं कुठेतरी आहे, पण ते आता सापडणार नाही आपल्याला. तर संपूर्ण गड आपला फिरून झालेला आहे. ॲक्च्युली गडावरती विशेष असं अवशेष काही नाही आहेत. टाकी आहेत पाण्याची, आय गेस 7 टाकी आहेत. आणि या ठिकाणी एक ध्वजस्तंभ आहे. या व्यतिरिक्त दरवाजांचे जुने अवशेष आणि गणपतीची कोरलेली दगडात मूर्ती आणि हनुमानाची एक भग्न मूर्ती आणि एक गुफा किंवा देवड्या टाईप नाही का, ते एक स्ट्रक्चर होतं, तर तेवढं आहे. बाकी या किल्ल्यावरती पाहण्यासारखं काही नाही आहे. नाणेघाटाचे जे पहारीकरी आहेत त्यामध्ये या किल्ल्याचा सुद्धा समावेश होतो, जसं की जीवदन, सावंड, हडसर, शिवनेरी. आपण हे सगळे किल्ले केलेले आहेत आणि त्यामध्येच याचा समावेश होतो. जसं की कल्याण बंदरावरतून जो जुन्नरपर्यंतचा जो मार्ग आहे व्यापाराचा, तर याच्या दरम्यान जे काही किल्ले बांधले होते की आपल्याला त्या मार्गावरती लक्ष ठेवता येईल किंवा एक वॉच टॉवर म्हणून त्या किल्ल्यांची भूमिका होती, तर त्याच्यामध्ये या किल्ल्याचा समावेश आहे. म्हणजे हा एक टेहळणी किल्ला आपण याला म्हणू शकतो. बाकी असं काही नाही आहे. इकडे पब्लिकसुद्धा खूप कमी येते, त्या गवत पण इतकं वाढलेलं आहे. पण तरीसुद्धा असे जे दुर्लक्षित किल्ले आहेत, ज्यांना आवड आहे त्यांनी कधीतरी भेट द्यायला काही हरकत नाही आहे. आता गोष्ट अशी आहे की येताना थोडा रस्ता खालच्या साईडला कन्फ्युजिंग होतो 1-2 ठिकाणी, पण तेवढं सोडलं ना तर मळलेलीच पायवाट आहे आणि आधीमध्ये कुठेतरी झाडी वगैरे भरपूर वाढलेली आहे. तर स्थानिक वाटाडा एखादा असला सोबत तर सोपा आहे, पण तसंही
4-5 जण 3-4 जण आपण असलो तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम यायला पाहिजे. अतिशय एक सोपा वगैरे तर नाही म्हणू शकत आपण त्याला, कारण काही ठिकाणी थोडं दमछाक होते, पण तरी मॉडरेट ट्रेक आपण याला म्हणू शकतो. आता परतीची वेळ झालेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. तर फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.